नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण मुलांच्या टिफिनवर देण्यासाठी अशी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवूया, कांदा आणि टॅमॅटो टाकून. आपण या भाजीमध्ये आंबाडीची भाजीसुद्धा टाकू शकतो, छान लागते तशी पण. तर बघा, मी इथे भेंडी छान धुवून आणि कापडाने छान कोरडी करून घेतली आणि अशा प्रकारे कट करून घेतली. तर कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल छान तापल्यावर जिरी मोहरीचा तडका देऊन घ्यायचा. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण फ्राय करून घ्यायचा. आपण इथं म्हणजे आपल्याला जर हिरवी मिरची नाही टाकायची तर आपण तिखट पण टाकू शकतो, लाल मिरचीचं तिखट. बघा, अशा प्रकारे छान मिरची फ्राय करून घ्यायची. मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार, मुलांच्या आवडीनुसार. छान मिरची आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचा. त्यावर कांदा टाकून घ्यायचा. टिफिनला द्यायला सहज लवकर तयार होते. नुसती मिरची आणि लसणामध्ये करण्यापेक्षा काहीतरी वेगळी पण मुलांना आवडेल पण अशी. तर कांदा आपण इथे तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घेतला. त्यावरच थोडं मीठ टाकून परत कांदा छान फ्राय करून घ्यायचा, म्हणजे तो कच्चा नाही लागणार. आणि त्यामध्येच टोमॅटोसुद्धा नरम करून घ्यायचा. अजिबात चिकट होत नाही, छान अशी सुटसुटीत भाजी तयार होते. आणि जर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण घालू शकतो. सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट आणि छान अशी भाजी तयार होते. भेंडीच्या भाजीचे खूप प्रकार, खूप रेसिपी तयार होतात. आणि त्यावर कट केलेली भेंडी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. छान मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि वाफ काढून घ्यायची. बघा, अशा प्रकारे